प्रेज द लॉर्ड. माझं मन कुठे आहे? कारण येशू म्हणतो जिथे तुझं धन आहे तिथे तुझं मन असतं. आज आपण दोन जगात जगतो, जगिक आणि आत्मिक. आणि या दोन्ही जगातला फरक आपलं मन रोज उघड करत असतं. जगिक मन ज्या गोष्टी क्षणिक आहेत, ज्या उद्या नाहीशा होणार आहेत, त्यात आपण मन गुंतवतो. पैसे, नावे, पद, लाईक्स, प्रसिद्धी, स्पर्धा या गोष्टीच्या मागे पळताना आपण हळूच देवापासून दूर जात असतो. जगिक माणूस म्हणतो मी आणखी कमवेन, मी आणखी मिळवेन, आणखी गोळा करेन, तेव्हा मी सुरक्षित होईन. पण शेवटी तो रिकामा राहतो. आणि जगिक संपत्ती मन देऊन घेतलं तरी मनाला शांती देत नाही. पण आत्मिक मन ते वेगळंच असतं. ते म्हणतं देवा तूच माझं धन, तूच माझी संपत्ती. आत्मिक माणूस कळकळीने देवापाशी बसतो, त्याच्या वचनात समाधान शोधतो, त्याच्या उपस्थितीत खरी शांती मिळवतो. आत्मिक संपत्ती, विश्वास, प्रार्थना, क्षमा, प्रेम, शांती, निष्ठा ही कधी कमी होत नाही, कधी चोरी जात नाही, कधी नष्ट होत नाही. येशू म्हणतो स्वर्गात धन साठवा, कारण तेच शाश्वत आहे. स्वतःला विचार, तुझं मन आज कुठे आहे? देवाजवळ की जगाच्या मागे? तुझं धन कुठे साठवत आहेस? क्षणिकात की आनंदात? कदाचित आज देव तुला सांगतो आहे, तुझं मन मला दे, बाकी सगळं मी सांभाळीन. ज्याच्यात मन गुंतवलंस त्याच्यात जीवन रूप घे. म्हणून मन जगात घालू नकोस, ख्रिस्तात गुंतव. कारण जग तात्पुरतं आहे, पण ख्रिस्त अनंत आहे. गॉड ब्लेस यू.